हरे कृष्णा। जय राधा माधव कुंज बिहारी। 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 जय माधव कुंज बिहारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रजजनरंजन। यशोदानंदन व्रजजनरंजन। यशोदानंदन व्रजजनरंजन। यशोदानंदन व्रजजनरंजन। यशोदानंदन व्रजजनरंजन। यशोदानंदन व्रजजनरंजन। यमुनातीरावनचारि। 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 जय राधा माधव कुंज बिहारी। 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 श्री श्री राधा गोपाल भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्णा. तर सर्व भक्तांचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या भागवतम क्लासमध्ये विशेष स्वागत आहे. तर आपण भगवान श्रीकृष्णांच्या लीलेवर चर्चा करत आहोत आणि मथुरामधील लीलेवर चर्चा करत आहोत. तर काल आपण श्रील प्रभुपाद यांच्या 13व्या दिवसानिमित्ताने श्रील प्रभुपादांच्या जीवनचरित्रावर थोडं चर्चा केली. आज थोडा एक प्रसंग सांगतो म्हणलो होतो मी, परंतु तो प्रसंग सांगण्यासाठीच बराच वेळ लागेल. मग मी विचार केला की आपण पुढच्या वेळेलाच प्रभुपादांच्या 13व्या आविर्भाव दिवसाच्या वेळेला प्रभुपादांच्या काही प्रसंगावर चर्चा करू. आणि आज पुन्हा आपण जे कृष्ण लीलेवर आपण चर्चा करत होतो परवाच्या दिवशी, त्याच्यावर चर्चा पुन्हा सुरू करू. तर आपण परवा पाहत होतो की भगवान श्रीकृष्ण अक्रूरजींना हस्तिनापूरमध्ये पाठवतात. कशासाठी? कारण हस्तिनापूरमध्ये जे धृतराष्ट्र आहे, तो धृतराष्ट्र काय करत होता की पांडवांच्या प्रती फार अन्याय करत होता किंवा पक्षपातपणा करत होता. आणि धृतराष्ट्र आपल्या मुलांच्या सोबत बरंच काही षडयंत्र किंवा कारस्थान करत होता पांडवांना मारण्यासाठी किंवा पांडवांना राज्यापासून दूर ठेवण्यासाठी. आणि कृष्ण हे भक्तांचे रक्षण करता आहेत, त्यांचे काळजी करणारे आहेत. आणि त्यामुळे पांडवांचं रक्षण करण्यासाठी त्यांची चौकशी करण्यासाठी मग भगवान काय करतात, अक्रूरजींना मथुरेतून हस्तिनापूरला पाठवतात. मग हस्तिनापूरला अक्रूरजी पहिल्या वेळेस कुंती महाराणींना भेटतात. कुंती महाराणी त्यांना प्रार्थना करते, कृष्ण आमच्याबद्दल विचार करतात का, त्यांना आमची काळजी आहे का, किंवा माझे भाऊ बहीण आहेत किंवा माझे वडील आहेत ते आमच्याबद्दल विचार करतात का, अशा पद्धतीने चौकशी कुंती महाराणी पण करते. आणि त्यावेळेला अक्रूरजी त्यांना सांत्वना करतात त्यांची, की जे पांडवगण आहेत हे कुंती महाराणी, तुमचे जे पुत्र आहेत पांडवगण हे साधारण नाही आहेत, ते देवी देवतांचे अंश आहेत आणि कोणीही त्यांना काही त्रास देऊ शकत नाही. आणि त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट म्हणजे ते भगवंता कृष्णाचे फार प्रिय आहेत आणि कृष्णांच्या संरक्षणाखाली ते आहेत, त्यामुळे त्यांना काही त्रास होणार नाही आणि पुढे जाऊन तेच हस्तिनापूरचे राजा बनतील, असं अक्रूरजी त्यांची सांत्वना करतात. आणि मग पुन्हा शेवटी मग ते धृतराष्ट्रांना भेटतात अक्रूरजी, कारण कृष्णाने धृतराष्ट्रासाठी पण काही संदेश पाठवला होता. आणि तो संदेश आपण काल परवाच्या दिवशी थोडा वाचत होतो. तर त्याच्यामध्ये अक्रूरजी धृतराष्ट्राला म्हणतात की तुम्ही काय करा, की हे धृतराष्ट्र तुम्ही काय केलं पाहिजे, की धर्मानुसार तुम्ही काय केलं पाहिजे, राज्य केलं पाहिजे आणि सर्वांच्या सोबत तुम्ही समभाव ठेवला पाहिजे आणि प्रजेचं चांगल्या पद्धतीने पालन कराल, धर्मानुसार सर्वांच्या सोबत समभाव ठेवाल तुम्ही आपल्या सर्व नातलगांच्या सोबत, तर तुमचं जे यश आहे, कीर्ती आहे, ती सर्व ठिकाणी वाढेल किंवा पसरेल, असं अक्रूरजी म्हणतात. परंतु पुढे म्हणतात, परंतु उलट जर तुम्ही सर्वांच्या सोबत समभाव ठेवला नाही, पक्षपातपणा केला, तर तुम्ही समाजामध्ये म्हणजे निंदाचे पात्र बनाल आणि ह्या जन्मानंतर मृत्यूनंतर तुम्हाला नरकवास भोगावा लागेल. आणि त्यामुळे तुम्ही काय करा, पांडवांसोबत आणि तुमच्या मुलांसोबत समभावाने वागा, असं अक्रूरजी म्हणतात. का? कारण अक्रूरजींना हे माहित होतं की धृतराष्ट्र पक्षपातपणा करत आहेत. मग पुढे 2-3 श्लोकामध्ये अक्रूरजी फार सुंदर सांगतात. परवा आपण एक श्लोक वाचला होता, तर तो पुन्हा श्लोक वाचून आपण थोडी चर्चा करू, कारण हे जे काही अक्रूरजी धृतराष्ट्राला उपदेश करतायत ते आपल्या सर्वांना पण लागू होतात. त्यामुळे आपण थोडं हे श्लोकांचं जे ज्ञान आहे ते चांगल्यापणे समजून घेतलं पाहिजे की अक्रूरजी धृतराष्ट्राला काय सांगत आहेत. तर ते म्हणतात, हे राजन, या जगात कोणाशीही आणि कधीही शाश्वत संबंध नसतो. तर आता हे अक्रूरजी धृतराष्ट्राला सांगत आहेत, पण ते आपल्याला पण लागू होतं की आपण पण विचार केला पाहिजे किंवा समजून घेतलं पाहिजे की ह्या जगामध्ये कोणाशीही आणि कधीही शाश्वत संबंध नसतो. भले आपण एखाद्या वर्तमान कुटुंबामध्ये आहोत, त्या कुटुंबामध्ये फार आनंदाने आपण जीवनयापन करत आहोत, आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये, आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये, आपल्या सामाजिक जीवनामध्ये काही अडचण नाहीत असं आपल्याला वाटत आहे आणि फार आनंदाने आपण जीवन जगत आहोत. पण आपण समजलं पाहिजे की हे सर्व स्थिती शाश्वत नाहीये, हे संबंध शाश्वत नाहीयेत. पुढं अक्रूरजी म्हणतात, आपण स्वतःच्या ध्येयासोबतही शाश्वतरित्या राहू शकत नाही.
मग नातेवाईक किंवा आपल्या संबंधित लोकांचं सोडा, आपला ध्येय पण आपल्यासोबत शाश्वत रूपात राहू शकत नाही. पुढे म्हणतात, तर मग पत्नी, मुले बाळे, नातलग इत्यादींविषयी काय सांगावे. मग पत्नी असेल, मुलं बाळं असतील, इतर नातलग असेल, त्यांच्याबद्दल काय सांगावं. आपलं शरीरच आपल्यासोबत शाश्वत राहू शकत नाहीये, तर इतर नातलगांबद्दल काय सांगावं. आणि पुढे म्हणतात, ह्या जगात प्राणी एकटाच जन्मास येतो आणि यथा काही एकटाच मरण पावतो. आपल्या सत्कर्मांचे आणि दुष्कर्मांचेही योग्य ते फळ तो एकटाच उपभोगतो. मग प्रत्येकाला एकटं यायचं आहे आणि एकटंच जायचं आहे. आणि त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे, मग ते सत्कर्म असेल किंवा दुष्कर्म असेल, मग त्याचा उपभोग जे काही दुःखाच्या रूपात असेल किंवा सुखाच्या रूपात त्या एकट्यालाच भोगायचं आहे. भलेही ते सत्कर्म किंवा दुष्कर्म त्यांनी इतरांसाठी केलं असेल. मग परवाच्या दिवशी आपण बोललो होतो की काही म्हणजे कौटुंबिक जीवनाचं पालन करत असताना लोक ज्यादा धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी, भौतिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी काही अधार्मिक किंवा चुकीच्या पद्धतीने पण धनसंपत्ती कमवत असतात. आणि ते कोणासाठी करतात की स्वतःसाठी आणि स्वतःच्या परिवारासाठी. मग ती परिवारासाठी करत असले तरी पण त्याची प्रतिक्रिया त्या एकट्यालाच भोगावी लागणार आहे. परंतु लोकांना याचं ज्ञान नसतं किंवा हा विषय समजून घेत नाहीत. आणि म्हणून अक्रूरजी पुढे काय म्हणतात बघा, श्लोकच वाचतो मी. या श्लोकाचा जो अर्थ आहे तो फार कठोर, म्हणजे एकदम हेवी आहे असं म्हणू शकतो आपण. तर काय श्लोक आहे, पुष्णाति यान अधर्मेन स्वबुद्धयातम अपंडितम ते अकृत अर्थम प्रहिन्वन्ति प्राणाराय सुत आदया. तर याचा अर्थ काय बघा, इथं म्हणलेलं आहे तम अपंडितम, की एखादा मूर्ख असतो तो काय करतो, मूर्ख मनुष्य प्राण, संपत्ती, मुले बाळे आणि नातलग हे सर्व माझे आहे असा विचार करून पापाने त्यांचे पालन पोषण करतो. तथापि हे सर्व घटकच शेवटी त्याला त्यागून निघून जातात आणि मग तो वैफल्याने ग्रासला जातो. आणि पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की मग या तथाकथित आपताने त्याग केल्यावर तो मूर्ख आपले जीवन ध्येय काय आहे हे न जाणल्यामुळे, वास्तविक कर्तव्यांविषयी उदासीन झाल्यामुळे आणि हेतुपूर्ती करण्यात अपयशी झाल्यामुळे आपली पाप कर्मे सोबत घेऊन अंधाऱ्या नरकात प्रवेश करतो. म्हणजे जे 2 श्लोक आहे त्याच्यामध्ये फार एकदम या भौतिक जगाची वास्तविकता अक्रूरजी धृतराष्ट्राला सांगत आहेत. आणि ही वास्तविकता आपल्या सर्वांना लागू होते. ते म्हणजे काय, की एखादा मूर्ख व्यक्ती असतो तो काय करतो, आपल्या स्वतःसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी काय करतो, ते सर्वांना आपलं समजून त्यांच्या पालन पोषणासाठी तो बऱ्याच काही पाप कृत्य पण करायला तयार होतो आणि करत असतो तो. आणि त्याचा भाव काय असतो, की माझी मुलं आहेत, माझे कुटुंबीय आहेत, माझी पत्नी आहे, माझे पती आहेत, माझे नातलग आहेत आणि यांना या भौतिक जगातील सर्व सुखसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. आणि मला जेवढं शक्य होईल तेवढं मी त्यांना सुखाने जीवन जगण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देईन. आणि त्याच्यासाठी मग तो फार काबाड कष्ट करतो. मग काबाड पण कष्ट पण करतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला तो अधार्मिक पद्धतीने, अनैतिक पद्धतीने पण धन कमवण्याचा प्रयत्न करतो. का? कारण त्याला फार धन हवं आहे आणि फार इंद्रिय भोगाचं जीवन त्याला जगायचं असतं आणि त्यासाठी तो करत असतो तसं. मग तो कोणासाठी करायला आहे? स्वतःसाठी आणि स्वतः संबंधित लोकांसाठी. परंतु त्याला माहित नसतं की ज्या लोकांसाठी तो हे पाप कृत्य करत आहे, गाढवासारखं राबत आहे, परंतु जेव्हा एक योग्य वेळ येते तर काय होतं, एक तर ते नातेवाईक आपल्यापासून दूर होतात, म्हणजे त्यांचा मृत्यू होईल, नाहीतर आपला मृत्यू होतो आणि आपण त्यांच्यापासून दूर होतो. आणि जेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यू होतो तर मृत्यूनंतर त्यांनी जे काही गोष्टी केलेल्या आहेत अनैतिक पद्धतीने, अधार्मिक पद्धतीने, तर त्या सर्वाची प्रतिक्रिया त्याला भोगावी लागते. असं नाही की त्यांनी आपल्या मुलांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी केलेलं आहे म्हणून त्या नातेवाईकांना त्याच्यातला थोडा भाग दिला जातो प्रतिक्रियांचा, नाही, ते एकट्याला भोगावे लागते. तर इथं ते अक्रूरजी धृतराष्ट्राला सांगतायत. का सांगतायत? कारण धृतराष्ट्र त्याच्या मुलांच्या आंधळ्या प्रेमापोटी अशा पद्धतीने अधार्मिक कार्यामध्ये सहभागी होत आहे किंवा आपल्या मुलांना अनुमती देत आहे अधार्मिक कार्य करण्यासाठी.
वेगळी षडयंत्र रचत आहे. कशासाठी? राज्य प्राप्त व्हावं. कोणाला? माझ्या मुलाला. परंतु त्याला माहित नाहीये की त्याच्या मुलासाठी राज्य प्राप्त व्हावं म्हणून तो अशा पद्धतीने जे काही अधार्मिक कृत्य करत आहे, त्या अधार्मिक कृत्याची प्रतिक्रिया त्याला एकट्याला भोगावी लागणार आहे मृत्यूनंतर. त्या मृत्यूनंतर असं म्हणू शकत नाही तो की माझ्या मुलासाठी केलेला आहे मी, त्यामुळे मुलाला पण थोडा भाग त्याचा मिळाला पाहिजे. नाही, तसं नाही. त्याला स्वतःलाच ते भोगावं लागणार आहे. आणि हा नियम आपल्या सर्वांना लागू होतो. त्यामुळे आपण जीवन जगत असताना आपण फार धार्मिक दृष्ट्या, नैतिक दृष्टीने जीवन जगून आपल्या कुटुंबाचं पालन केलं पाहिजे. मग ते धार्मिक जीवन जगत असताना, धार्मिक पद्धतीने धनसंपत्ती कमवत असताना, नैतिक पद्धतीने धनसंपत्ती कमवत असताना, भले धनसंपत्ती थोडी कमी येऊन दे, आणि त्याच्यामध्ये आपल्या मुलांची, आपल्या नातेवाईकांची, आपल्या संबंधित लोकांना त्यांच्या इच्छा पूर्ण करता येत नसतील, भौतिक इच्छा, तरी चालेल. परंतु मृत्यूनंतर किमान त्यांना काही अशा प्रतिक्रिया भोगाव्या लागणार नाहीत, दुःखदायक प्रतिक्रिया. परंतु लोकांना हे ज्ञान नसतं किंवा सांगितलं तर याच्यावर विश्वास नसतो, आणि सर्वजण तात्कालिक स्थितीला समोर पाहून किंवा ठेवून सर्व कार्य करत असतात. आणि धर्म अधर्म त्यांना काही लेणं देणं नसतं. आजकालच्या लोकांचा एकच धर्म आहे. तो धर्म म्हणजे काय? की एनकेन प्रकारे कसंही करून धनसंपत्ती प्राप्त करायची. हाच धर्म आहे लोकांचा आजचा. म्हणजे काय? की ते योग्य कार्य आहे, अयोग्य कार्य आहे, नैतिक आहे, अनैतिक आहे, हे काय पाहण्याची आवश्यकता नाही. फक्त एनकेन प्रकारे आपल्याला पैसा मिळाला पाहिजे, आणि एनकेन प्रकारे पैसा कमवणं हाच सर्वांसाठी धर्म बनलेला आहे. आणि पाहतो समाजामध्ये व्यक्ती एखादा चुकीच्या पद्धतीने पण धर्म कमवत असेल, त्याच्यावर फार धन असेल, तर बाकीची लोक पण तो चुकीच्या पद्धतीने कार्य करायला म्हणून त्याच्याकडे धन येत आहे म्हणून त्याला थोडं तिरस्कृत करत नाहीत. तर उलट काय की ज्याच्याकडे ज्यादा धन आहे त्याला सन्मानित केलं जातं, आणि ज्याच्याकडे कमी धन आहे त्याला कोणी विचारत नाही. मग तो ज्यादा धन असणारा व्यक्ती भलेही त्यांनी भरपूर काही चुकीच्या गोष्टींनी ते धन कमवलं असलं तरी लोकांना काही लेणं देणं नाही. त्याच्याकडे धन आहे ना ज्यादा, आणि त्या धनाच्याद्वारे तो फार इंद्रियभोग करत आहे किंवा फार भौतिक आनंदाचं जीवन जगत आहे, तर तो सर्वांसाठी सन्माननीय बनतो या कलियुगामध्ये. तर ही स्थिती आहे आता. परंतु त्यांना माहीत नसतं किंवा त्यांची स्तुती करणाऱ्यांना पण माहीत नसतं की या सर्व गोष्टींचा हिशोब मृत्यूच्या नंतर चुकवला जातो, पूर्ण केला जातो. जसं एक व्यक्तींना आम्ही भेटलो होतो, ओळखीचे व्यक्ती होते एक, आणि म्हणजे भक्त नाही येते, असेच ओळखीचे होते. त्यांना भेटल्यानंतर ते व्यक्ती आम्हाला त्यांच्या व्यवसायाबद्दल, त्यांच्या काही जीवनाबद्दल सांगत होते. आणि ते म्हणत होते, बोलता बोलता ते म्हणू लागले की प्रभूजी, माझी इच्छा आहे की आम्ही लहान असताना ज्या गोष्टींचा आनंद आम्ही घेऊ शकलो नाही, ज्या गोष्टींना वापरू शकलो नाही किंवा ज्या गोष्टींच्याद्वारे आम्ही आनंद घेऊ शकलो नाही, तर माझी इच्छा आहे की त्या सर्व आनंदाला मला मुलांना प्रदान करायचं आहे. मग ते थोडं आता फार धनाढ्य बनलेले आहेत, परंतु लहानपणी त्यांचं जरा जीवन गरिबीमध्ये गेलं होतं, बऱ्याच काही गोष्टी त्यांना करता आल्या नव्हत्या. तर ते काय म्हणत होते, अभिमानाने सांगत होते की आम्हाला जो आनंद घेता आला नाही लहानपणी, तो सर्व आनंद आमच्या मुलांना मिळाला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. आणि त्यामुळे ते काय करत होते, फार त्या व्यवसायामध्ये काबाड कष्ट करत होते, भरपूर वेळ देऊन त्यांनी व्यवसाय वाढवला होता, फार धनसंपत्ती कमवली होती. आणि मग काय करत होते, त्यांच्या आनंदाचं कार्य काय झालं होतं की मुलांना मग जे काय पाहिजे ते त्या पैशाद्वारे, मग फार महागडे कपडे त्यांना घेऊन दिले जात होते, गाड्या दिल्या जात होत्या, किंवा आणखी भरपूर काही खर्चाला पैसे दिले जात होते. आजकाल मोबाईल साईट महागडे मोबाईल उपलब्ध करून दिले जातात. आणि अशा लोकांना त्याच्यामध्ये अभिमान वाटतो की आमच्या मुलांना आम्ही काही कमी पडून देत नाही, त्यांना जे काही पाहिजे, जे काही इच्छा करतात त्यांच्या सर्व इच्छा आम्ही पुरा करतो. आमच्या मुलगीला आम्ही राजकुमार किंवा राजकुमारी प्रमाणे वाढवलेला आहे, असं एकदम अहंकार किंवा अभिमानाने ते सांगतात. परंतु हे सर्व करण्यासाठी असे लोक बरेच लोक भरपूर 12-12 तास, 15-15 तास काम करत असतात. आणि काही पण 12-15 तास काम करून पण, आणि त्याच्यामध्ये ते अधार्मिक पद्धतीने इतरांना फसवून लबाडी करून पण पैसे कमवत असतात. आणि त्यांना वाटतं की आम्ही एवढं सर्व कमवून आमच्या मुलांना, आमच्या नातेवाईकांना किती आनंदात जीवन जगत आहोत किंवा त्यांना सर्व काही उपलब्ध करून देत आहोत, आणि त्यांना त्याच्यामध्ये फार मोठापणा वाटतो.
परंतु इथं अक्रोरी सांगतात किती मूर्ख आहे, मूर्ख मनुष्य. अपंडितम हा शब्द या श्लोकामध्ये वाटला. अशी लोक अपंडितम म्हणजे मूर्ख आहेत. पंडितम म्हणजे बुद्धिमान आणि अपंडितम म्हणजे मूर्ख. मग हे मूर्ख लोक असतात. त्यांना माहित नाहीये की आपण ज्या लोकांसाठी, लोकांच्या आनंदासाठी पापमय कृत्याच्याद्वारे हे धनसंपत्ती कमवत आहोत, तर मृत्यूच्या नंतर आपल्याला त्याचा सर्व हिशोब द्यावा लागणार. परंतु लोक मृत्यूच्या नंतरच्या जीवनावरच विश्वास ठेवत नाहीत किंवा त्या पुनर्जन्माला मान्य करत नाहीत. कोण कोण पाहिलेलं आहे मृत्यूच्या नंतर पुनर्जन्म होतो किंवा नरक किंवा स्वर्ग आहे? कोण पाहिलेलं आहे? जे काय ते आत्ताच आहे असं ते म्हणतात. मग यांची स्थिती कशी झालेली आहे? जसं एखादा व्यक्ती, जसं प्रभुपाद नेहमी सांगतात की चोराने जर म्हणलं की मी पोलिसांच्या अस्तित्वाला मान्य करत नाही, सरकारच्या नियमाला मानत नाही असं म्हणलं आणि तो चोरीतून करू लागला, तर पोलीस त्याला पकडणं काय सोडतात का? नाही. पोलीस त्याला पकडणार, त्याला दंड पण देणार. त्यांनी त्या कायद्याला अमान्य केलं याचा अर्थ तो त्या कायद्याच्या शिक्षेपासून वंचित ठेवू शकतो स्वतःला, असं होत नाही. तसंच तुम्ही पुनर्जन्माला मान्य करत नाही किंवा नरकवास किंवा स्वर्गवास, वेगवेगळ्या योनीमध्ये जाणं या गोष्टीला स्वीकारत नाही, याचा अर्थ त्या गोष्टीपासून तुम्ही दूर राहू शकता असं होत नाही. मायादेवीच्या द्वारे, प्रकृतीच्या द्वारे, भगवंताच्या त्या यंत्रणेच्या द्वारे या सर्व गोष्टी घडतातच. परंतु लोक याला मान्य करत नाहीत. मग हे व्यक्ती काय म्हणत होते की बघा माझ्या मुलांना मी सर्व काही आनंद प्रदान करणार आहे आणि त्याच्यासाठी ते काय करतायत, अशा पद्धतीने भरपूर काबाड कष्ट करतायत. मग काही म्हणतील नाही आम्ही काही कोणाला फसवत नाही, आम्ही फार प्रामाणिक पद्धतीने आम्ही धनसंपत्ती कमवत आहे, असं जर एखादा व्यक्ती म्हणत असेल तर तरी पण ते पाप कृत्य आहे. कशा दृष्टिकोनातून की शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की मनुष्य जन्म हे भगवत प्राप्तीसाठी, भगवत साक्षात्कारासाठी मिळालेलं आहे. मनुष्य जन्माचं हे कर्तव्य आहे. एक असतं कर्तव्य, एक असतो अधिकार. जसं आपण हे पण मुद्दे एक दोनदा सांगितलेले आहेत. जसं आपल्याला मतदान करण्याचा अधिकार आहे, मग आपण अधिकार आहे, मग ते मतदान केलं नाही तर कोणी पोलीस आपल्याला पकडून घेऊन जात नाहीत, कारण तो अधिकार आहे. ते केलं नसलं तरी आपल्याला काही ते बेकायदेशीर मानलं जात नाही. परंतु टॅक्स भरणं, एखादा जर टॅक्स भरण्याच्या त्या नियमामध्ये येत असेल, त्याचं उत्पन्न तेवढं असेल तर टॅक्स भरणे हे कर्तव्य आहे त्याचं, आणि त्यांनी जर योग्य पद्धतीने टॅक्स नाही भरला तर मग पोलीस काय करतील, त्याला पकडून नेतील. अधिकाराचं पालन नाही केलं तर चालेल, परंतु कर्तव्याचं पालन करणं हे बंधनकारक आहे कायद्यानुसार, आणि ते पालन नाही केलं तर त्याला गुन्हेगार समजलं जातं. तसंच म्हणलेलं मनुष्य जीवनामध्ये भगवत साक्षात्कारासाठी प्रयत्न करणे हे मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे. आणि एखाद्या व्यक्तीने जर ते कर्तव्य निभावण्यासाठी वेळ नाही दिला तर प्रकृतीच्या या यंत्रणेच्या द्वारे त्याला गुन्हेगार गृहीत धरलं जातं. मग त्याला पुढच्या जन्मामध्ये नरकवास, वेगवेगळ्या पशुयोनीमध्ये जाणं ही शिक्षा थोठावली जाते किंवा मिळते. मग एखादा म्हणत असेल मी फार नैतिक पद्धतीने प्रामाणिकपणेच काम करत आहे, पैसे कमवत आहे आणि माझ्या मुलांच्या सोबत, माझ्या कुटुंबासोबत मी त्याचा उपभोग घेत आहे, तरी पण ते शास्त्रानुसार पाप आहे. का? कारण फक्त तुमचं तीच जिम्मेदारी नाही, ठीक आहे, कौटुंबिक जिम्मेदारी म्हणून तुमचं ते काही थोडा वेळ देऊन पैसे कमवणं, धनसंपत्ती कमवणं हे पण कर्तव्य आहे, परंतु भगवत प्राप्तीसाठी पण वेळ देणं हे पण लोकांचं कर्तव्यच आहे. मग ते मनुष्य जीवनाचं कर्तव्य पूर्ण होतं. परंतु लोक आज 12-12 तास, 15-15, 16-16 तास काम करत आहेत. का? कारण त्यांना पैसा ज्यादा पाहिजे. का? पैसा आला तर आम्ही आमच्या मुलांच्या सर्व काही हौस पूर्ण करू शकतो, माझी हौस पूर्ण करू शकतो, माझ्या कुटुंबाची सर्व इंद्रिय भोगाची इच्छा पूर्ण करू शकतो, आणि त्यासाठी ते सर्व राबत आहेत. मग तुम्ही 15-15, 12-15 तास काम करत असाल तर मग ते एक प्रकारे अधर्मच आहे. का? कारण 7 ते 8 तास काम करणं आपल्या कौटुंबिक गरजांसाठी, आणि ते पण धार्मिक पद्धतीने, तर हे योग्य आहे. आणि बाकीचा वेळ हे आत्मसाक्षात्कार देणं हे एक कर्तव्य आहे मनुष्याचं. पण तो व्यक्ती काय करत आहे, 12-12, 15-15 तास काम करत आहे पैशासाठी, आणि बाकीचा वेळ मग झोपणं, आपल्या कुटुंबासोबत मौज मस्ती करणे याच्यामध्ये व्यतीत करत आहे. मग तिथं आत्मसाक्षात्काराचं कर्तव्य पूर्ण करण्याचा वेळच कुठं मिळत आहे? त्याला नाही मिळत. आणि त्यामुळे त्याला प्रकृतीद्वारे अपराधी समजलं जातं. भले त्यांनी 12-15 तास काम करून आपल्या मुलांसाठी फार सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असतील, परंतु मृत्यूनंतर जेव्हा त्याला स्वर्गामध्ये, नरकामध्ये नेलं जाईल,
तर त्या ठिकाणी तो म्हणू शकत नाही की माझ्या कुटुंबासाठी हे मी सर्व केलेलं आहे, तर त्यांना पण त्यातला काही माझ्या दुःखाचा काही भाग त्यांना पण द्या, असं तो म्हणू शकत नाही. त्याला स्वतःला त्या गोष्टीच्या सर्व प्रतिक्रिया भोगाव्या लागणार. तर ते इथं अक्रूरजी धृतराष्ट्राला सांगत आहेत आणि आपल्या जीवनाला लागू होतं. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये म्हणजे जे भक्त आहेत आपण तर आहोत, आपण तर हे गंभीरतेने समजून घेतलं पाहिजे की मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे. आणि मग आपण 7 ते 8 तास आपलं जे काही उपजीविका साधन म्हणून जे आपण काम करत आहोत, ते काम आपण प्रामाणिकपणे करा. ते पण प्रामाणिकपणे करायचं आहे. असं नाही की 7 ते 8 तास काम करायचं आहे, मग त्याच्यामध्ये पण आपण घपलेबाजी काय तर करत घरालोय आणि बाकीचा वेळ भक्तीमध्ये दिली. तर तसं नाही. प्रामाणिकपणे धार्मिक पद्धतीने आपलं कार्य करा. भलेही त्याच्यात पैसे कमी होऊन द्याल, परंतु आपण आनंदाने भक्ती करत त्याच्यामध्ये पण जीवन जगू शकतो. आणि भक्तीसाठी पण वेळ द्या आणि पहा याच्यामध्ये मग सर्वच कुटुंबियांना पण लाभ होईल, आपल्याला पण लाभ. परंतु लोक असे करत नाही. मग इथं तात्पर्यामध्ये प्रभुपाद फार सुंदर देतात. प्रभुपादांच्या शिष्याने तात्पर्य दिलेलं आहे. तर मी थोडं तात्पर्य वाचतो. ते काय लिहितात पहा. विषयी लोक सुरक्षितता, समृद्धी, विमा, कुटुंब, संपत्ती इत्यादी गोष्टी मिळवण्यासाठी दक्षपणे अथक परिश्रम करतात आणि तरीही शेवटी आपली केवळ वेदनादायी पापकर्मेस सोबत घेऊन नरकामध्ये जातात. हे खरोखरच दुर्दैव आहे. उलट पक्षी आध्यात्मिक जीवन अर्थात कृष्ण भावनेचे अनुशीलन करणारे साधक जरी वरकरणी धनसंग्रह, कुटुंब, समृद्धी इत्यादींकडे दुर्लक्ष करीत असले तरी पुढील जन्मी आत्मानंदाने समृद्ध असलेल्या आध्यात्मिक क्षेत्रात ते प्रवेश करतात. मी तो किती सुंदर सांगितले बघा की एखादा जो भौतिक जीवन जगत आहे त्याच्यावर फार, कारण तो 12, 15, 16 तास, काही जण 17, 18 तास काम करतात. मग एवढं काम करून ते फार धनसंपत्ती कमवत आहेत आणि सुट्टीच्या दिवशी आपल्या कुटुंबासोबत भरपूर काही मौज मजा करत असतील, सर्व काही करत आहेत. परंतु मृत्यूच्या नंतर त्यांच्या पाप कर्मालाच ते सोबत नरकामध्ये घेऊन जाणार आहे. परंतु पुढं म्हणलेलं आहे, परंतु एखादा जर आध्यात्मिक जीवन जगत असेल, कृष्ण भावनेचं अनुशीलन करत असेल आणि त्याच्यामुळे तो मग भौतिक धनसंपत्ती कमवण्यासाठी ज्यादा एक्स्ट्रा वेळ देत नाही, जेवढा पाहिजे तेवढाच देत आहे. मग त्यामुळे त्याच्याकडे भौतिक व्यक्तीपेक्षा धन कमी असेल, तो भौतिक व्यक्तीपेक्षा त्याच्याकडे भौतिक गोष्टी कमी असतील आणि भौतिक व्यक्तींपेक्षा तो आपल्या कुटुंबासोबत भौतिक आनंद कमी प्रमाणात घेऊ शकत असेल. परंतु मृत्यूच्या नंतर पुढच्या जन्मी तो कुठे जाणार आहे? आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश करणार आहे आणि त्याच्यामुळे त्याला फार सर्वोच्च लाभ प्राप्त होणार आहे. पण हे बाकीचे भौतिक लोक आहेत ते पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जतरे शयनम, मग त्यांना पुन्हा मृत्यू प्राप्त होणार, पुन्हा एखाद्या मातेच्या गर्भामध्ये जावं लागणार, पुन्हा जन्म घ्यावा लागणार, पुन्हा 3 क्लेशांना सामोरं जावं लागणार, पुन्हा आणि मृत्यू होणार. या चक्राला त्यांना सामोरं जावं लागत राहणार. तर ही स्थिती आहे. तर हे मुद्दा जो अक्रूरजी धृतराष्ट्राला सांगत आहेत ते आपण पण फार चांगल्या पद्धतीने समजून घेतला पाहिजे. आणि त्यामुळे आपण भौतिक जे झगमगाट आहे आपल्या आसपास किंवा आपल्या आजूबाजूला, आपल्या नातेवाईकांच्या मध्ये, आपल्या शेजाऱ्यांच्या मध्ये, आपल्या मित्रांच्या मध्ये असे भौतिक लोक असतात जे फार गाढवासारखं काबाड कष्ट करून धनसंपत्ती कमवत आहेत आणि त्या धनाचा आपल्या कुटुंबासोबत फार उपभोग घेत आहेत. आणि याला पाहून कधी कधी आपण पण आकर्षित होतो. आपल्याला वाटतं आपल्याकडे पण तेवढं धन असावं, आपल्याला पण तसा आनंद घेण्याची संधी मिळावी, असं कधी कधी आपल्या मनामध्ये येत असतं. तर माया अशा पद्धतीने आपल्याला भुलवण्याचा प्रयत्न करते, पण आपण लगेच बुद्धीच्या द्वारे मनाला मारलं पाहिजे तिथं की हे मूर्ख मना, ते सर्व काय माया आहे किंवा भ्रम आहे आणि त्याच्यामध्ये एक वास्तविक शाश्वत लाभ नाहीये. त्या लोकांची काय स्थिती होईल ही आपण ह्या आत्ता जे आपण चर्चा केलेली याच्यावरच आपण स्मरण केलं पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे आणि आपण आपला वेळ भगवंताच्या भक्तीमध्ये आध्यात्मिक लाभासाठीच व्यतीत केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये लाभ आहे. आणि मग अक्रूरजी तर धृतराष्ट्राला ते सांगतात की तू तुझ्या मुलांसाठी एवढं पाप कृत्यामध्ये लिप्त होत आहेस, मुलांच्या सुखासाठी किंवा मुलांना राज्य प्राप्त व्हावं यासाठी, पण तुझा मृत्यू झाल्यानंतर ती मुलं राज्य उपभोगत राहतील आणि तुला मात्र नरकामध्ये दुःख भोगावं लागेल. आणि त्यामुळे तू काय कर, हे सर्व सोडून दे. आणि पुढे म्हणतात, पुढचा श्लोकाचा मी अर्थ वाचतो. यास्तव हे राजन, राजन म्हणजे धृतराष्ट्राला ते म्हणतायत की हे राजन, या जगाकडे या जगाकडे तू एखादे स्वप्न, मायावी दृश्य अथवा मनोकल्पना या दृष्टीने पाहून
बुद्धीच्या बळावर मनोनिग्रह कर आणि शांत चित्त होऊन समभावामध्ये स्थित हो. मग आता आपण जे आता चर्चा केली तेच इथं बोललेलं आहे की अक्रूरजी म्हणतायत धृतराष्ट्राला की म्हणून तू हे जे जग आहे किंवा या जगामधले जे आता तुझ्याकडे असणारं वैभव आहे, या वैभवाला तू एक स्वप्नाप्रमाणे मान किंवा मायावी दृश्याप्रमाणे मान किंवा एखादी मनोकल्पना म्हणून त्याला स्वीकारतो. आणि त्यामुळे तू काय कर, बुद्धीच्या बळावर मनाला निग्रह कर, कारण मनच आपल्याला खेळवत असतं अशा पद्धतीने. आणि शांत चित्त होऊन तू समभाव ठेव. समभाव कोणाप्रती? पांडवांच्या प्रती आणि कौरवांच्या प्रती. अशा पद्धतीने अक्रूरजी धृतराष्ट्रांना सांगतात. मग धृतराष्ट्र त्यांना काय बोलतो पहा. धृतराष्ट्र जे व्यक्तिमत्व आहे हे फार विचित्र व्यक्तिमत्व आहे महाभारतामधलं. विचित्र म्हणजे काय की जसं आपल्या मराठीमध्ये आपण एक म्हण म्हणतो किंवा बोलता बोलता बोलत असतो, कळतंय पण वळत नाही. एखाद्या व्यक्तीला आपण काय सांगायला गेलो त्याला कळतं म्हणजे त्याला पटतं, त्याला ते योग्य पण वाटतं, परंतु त्याच्याकडून ते आचरण होत नाही किंवा पालन त्याच्याकडून होत नाही. तर धृतराष्ट्राची स्थिती तशी होती. धृतराष्ट्राला बऱ्याच वेगवेगळ्या लोकांनी किंवा म्हणजे महाभारतातल्या वेगवेगळ्या पात्रांनी किंवा ऋषीमुनींनी बऱ्याच वेळा धृतराष्ट्राला वेगळे उपदेश दिलेले आहेत. आणि धृतराष्ट्राला प्रत्येक वेळेला ते उपदेश पटतात, त्याला ते योग्य वाटतात, परंतु त्याचं तो पालन करत नाही. आणि नेहमी तो काय करतो, आपल्या एक असक्षमतेचं कारण सांगून त्या उपदेशांना नाकारतो. आणि असक्षमता म्हणजे काय? ती असक्षमता म्हणजे भगवंताची इच्छा आहे हे सर्व जे काय होत आहे ते. आणि भगवंताची इच्छा असेल तर मी त्याचं पालन करू शकेन, नाही तर मग पालन होणार नाही. म्हणजे स्वतःच्या मनावर त्याचं नियंत्रण नाही आहे, तो मानसिकदृष्ट्या फार दुर्बल आहे, परंतु तो भगवंतांवर सर्व हे सोपत आहे, म्हणजे थोपत आहे. मग तो काय म्हणतो पहा, तो म्हणतो, एक मिनिट, हे अक्रूरा, माझे चंचल हृदय माझ्या पुत्रांविषयीच्या आसक्तीमुळे कलुषित झालेले आहे. आणि म्हणून वीज जशी, म्हणजे आकाशामध्ये जी वीज असते, तर जशी वीज मेघामध्ये ठिरावू शकत नाही, तशी तुझी मधुर तथा कल्याणकारी वाणी माझ्या हृदयात स्थिर राहू शकत नाही. तर तो काय म्हणताय की मी माझ्या पुत्रांच्या प्रती आसक्ती माझ्या हृदयामध्ये एवढी आहे की त्या आसक्तीमुळे माझं हृदय पूर्णतः कलुषित झालेलं आहे, दूषित झालेलं आहे. आणि मग आकाशामध्ये जेव्हा ढग असतात तर त्या ढगांच्या मध्ये वीज कडकडते. तर ती वीज कशी असते? काही क्षणासाठी असते. अशी वीज कडकडते आणि तिथून एकदम नाहीशी होते किंवा अदृश्य होते. तर तसंच हा काय म्हणत आहे की ते माझं हृदय पूर्णतः कलुषित असल्यामुळे तुझी वाणी मला योग्य वाटत आहे, माझ्यासाठी कल्याणकारी आहे हे पण मला पटत आहे, परंतु ती वाणी माझ्या हृदयामध्ये स्थिर राहू शकत नाही. जसं वीज कडकडते आणि निघून जाते तसं ती वाणी मला योग्य वाटते काही वेळेसाठी, पुन्हा नंतर ती मी सर्व काही उपदेश विसरून जातो आणि त्या पुत्रांच्या आसक्तीमध्ये अधीन होऊन मी आचरण करतो. आणि पुढे म्हणतो की हे यदुकुल म्हणजे अक्रूरजींना म्हणतायत की हे यदुकुल भूषण, कारण अक्रूरजी यदुवंशातलेच होते, की कृष्ण, मला माहित आहे की कृष्ण हे या पृथ्वीचा भार दूर करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचं ते कार्य पूर्ण करणार आणि त्यांच्या कार्यामध्ये जे काही त्यांची इच्छा आहे त्या पद्धतीने घडून राहणार किंवा घडणारच. त्याला आपण काही करू शकत नाही किंवा त्याला आपण बदलू शकत नाही. अशा पद्धतीने धृतराष्ट्र म्हणतो. काय म्हणताय पहा, पुन्हा एकदा ऐका. तो म्हणताय की कृष्ण पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठी आलेले आहेत आणि ते त्यांचं कार्य पूर्ण करणार आणि त्या कार्यासाठी जे काही योग्य असेल ते घडणार, त्याला आपण टाळू शकत नाही. म्हणजे इथं काय म्हणत आहे तो, याचा अर्थ काय आहे की जर कृष्णांना पृथ्वीचा भार कमी करायचा आहे आणि त्याच्यामध्ये पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध होऊन हे सर्व घडणार असेलच समजा, तर मी काही करू शकत नाही. म्हणजे इथं तो काय म्हणत आहे, कृष्णाचा संदर्भ देऊन त्याची जी चूक आहे त्या चुकीला तो एक प्रकारे नाकारत आहे की माझी काही चुकी नाही त्याच्यामध्ये, ही कृष्णाची इच्छा आहे आणि त्यामुळे हे सर्व घडत आहे. अशा पद्धतीने अक्रूरजी म्हणत आहे, धृतराष्ट्र म्हणत आहे. तर हा पण एक फार महत्त्वपूर्ण एक मुद्दा आहे. आज याच्यावर आपण चर्चा करत आहे, ज्यादा पुढे जात नाही, परंतु हे महत्त्वाचं समजून घेण्याची आवश्यकता आहे की इथं जे धृतराष्ट्र सांगत आहे तर बऱ्याच लोकांचा असा भाव असतो,
बरेच लोक स्वतःच्या मानसिक दुर्बलतेमुळे बऱ्याच काही चुकीच्या गोष्टी करत असतात, परंतु ते दैवाला किंवा भगवंतांना किंवा इतरांना दोष देत असतात. जसं एखाद्याच्याकडून काय चुकीचं कार्य घडलं तर ते म्हणतात की नाही, भगवंताची इच्छा आहे, भगवंताची इच्छा होती म्हणून ते घडलं. आणि अशा पद्धतीने ते काय करतात, त्याच्या चुकीच्या कार्याला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करत असतात. तर धृतराष्ट्र तशा पद्धतीने प्रयत्न करत होता की मी ज्या पद्धतीने आचरण करत आहे माझ्या मुलांच्या अधीन होऊन आसक्तीमध्ये, तर ही भगवंताची इच्छा आहे आणि त्यामुळे मी हे करत आहे. आणि भगवंताची इच्छा असेल तर मी ते आसक्ती सोडून योग्य कार्य पण करू शकेन, असं तो म्हणत आहे. मग इथं आपण पाहू शकतो, तो जो भगवंताच्या इच्छेचं नाव सांगून हे सर्व योग्य आहे असं म्हणत असेल, परंतु भगवंताची इच्छा काय हे अक्रूरजी स्वतः सांगत आहेत त्यांना, कारण भगवंतांनीच त्यांना निरोप देऊन पाठवलं होतं. याचा अर्थ अक्रूरजी जे सांगत आहेत ती वास्तविक भगवंताची इच्छा होती की धृतराष्ट्राने समभावाने सर्वांच्या सोबत राहिलं पाहिजे. परंतु असे जे धृतराष्ट्रासारखे प्रवृत्तीचे लोक असतात ते काय करतात की आपल्या चुकीला झाकण्यासाठी दुसऱ्यांचा संदर्भ देऊन काय करत असतात, आपण योग्य आहे किंवा आपल्या हातामध्ये काही नाहीये, मी या दैवाच्या हातातली कठपुतली आहे किंवा प्रारब्धाच्या हातातले मी एक भावला आहे, अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असतात. जसं काही भक्तांना, काही लोकांना आम्ही जेव्हा भेटतो आणि त्यांना म्हणतो की मंदिरात या तुम्ही दर्शनासाठी, जसं आरवड्यातून आम्ही वेगळ्या ठिकाणी जायचो, तर काही नवीन लोक भेटले तर आम्ही त्यांना बोलायचो की आरवडीचं मंदिर आहे तिथं दर्शनासाठी या कधी वेळ काढून. तर लोक काय म्हणायचे की भगवंत जेव्हा बोलवतील तेव्हा आम्ही येऊ किंवा भगवंताची जेव्हा इच्छा होईल तेव्हा आम्ही येऊ. म्हणजे त्यांची इच्छा नाहीये, ते आपल्या भौतिक कार्यामध्ये एवढे व्यस्त आहेत की त्यांना इच्छा होत नाही भगवंताच्या मंदिरात जाऊन दर्शन करण्याची, परंतु त्याचं कारण काय सांगतायत की भगवंताची इच्छा नाहीये, भगवंताची जेव्हा इच्छा होईल तेव्हा आम्ही येऊ मंदिरात दर्शन करण्यासाठी. म्हणजे त्या मंदिरात न येण्याचं जे त्यांचं जे कार्य आहे त्याला ते भगवंताची इच्छा म्हणून समजत आहेत किंवा सांगत आहेत आणि स्वतःला एकदम सेफ ठेवत आहेत. मग भक्त सांगतात, तर अशा लोकांना आपण काय सांगितलं पाहिजे की पहा, भगवद्गीतेमध्ये किंवा भागवतामध्ये भगवान स्वतः म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, सर्व भौतिक कर्तव्यास त्याग करून तू मला शरण ये. मन मना भाऊ मत बघतो मध्याजी माम नमस्करू, मला नमस्कार कर, माझं पूजन कर. भगवंत पहिलाच सांगत आहे की तू माझ्याकडे ये, माझं पूजन कर, नमस्कार कर. मग नमस्कार करण्यासाठी, पूजन करण्यासाठी मंदिरात गेलंच पाहिजे. म्हणजे याचा अर्थ भगवंतांनी ती आज्ञा भगवद्गीतेच्या रूपामध्ये, भागवतमच्या रूपामध्ये पहिलाच दिलेली आहे किंवा इच्छा व्यक्त केलेली आहे. परंतु ह्या लोकांना काय असतं की त्यांना स्वतःला यायचं नसतं किंवा करायचं नसतं आणि बाकी असं काहीतरी वेगवेगळं कारण सांगत असतात. मग अशा लोकांना लोक जर म्हणले की भगवंतांची अजून इच्छा नाही म्हणून आलो नाही, मग त्यावेळेला समजा अचानक भगवंत त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि उद्या मंदिरात या म्हणले तरी पण ते येणार नाहीत. का? कारण भगवंताची इच्छा नाही हे मूळ कारण नाहीये, त्यांची इच्छा नाहीये हे मूळ कारण आहे. तसंच इथं धृतराष्ट्र भगवंताची इच्छा असेल तर घडेल असं जे म्हणताय किंवा भगवंताची इच्छा आहे म्हणून हे सर्व घडत आहे असं जे म्हणताय, हे मूळ कारण नाहीये. मूळ कारण आहे त्याची इच्छा आहे. त्याची इच्छा आहे की कसं करून माझी मुलं राजा बनले पाहिजेत आणि म्हणून ते सर्व कारस्थान करत आहे. परंतु भगवंताची इच्छा म्हणून त्याला काय करत आहे, स्वतःला तो अपराधी बनण्यापासून सुरक्षित ठेवत आहे. मग असा लोकांच्या मध्ये भाव असतात. त्यामुळे आपण पाहिलं पाहिजे की नाही, भगवंतांनी प्रत्येकाला अल्प स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि म्हणून तर इथं भगवंतांनी अक्रूरजींना पाठवलं होतं की किमान अक्रूरजींच्या मुखातून ऐकून धृतराष्ट्राने आपल्या अल्प स्वातंत्र्याचा वापर केला तर तो काय करू शकतो, आपल्या आचरणामध्ये बदल करू शकतो. आणि मग भगवंतांना जर भार कमी करायचा आहे, मग एक जिथे या ठिकाणी धृतराष्ट्र जे एक कारण देत आहे की भगवंत भार कमी करण्यासाठी आलेले आहेत, मग भार कमी करायचं म्हणजे तर महाभारताचं युद्ध व्हायलाच पाहिजे. त्याशिवाय जे असुर प्रवृत्तीचे राजे आहेत ते मरणार कसं? तर आपण आणखीन एक मुद्दा समजून घेतला पाहिजे की भगवान जेव्हा पृथ्वीवरचा भार कमी करण्यासाठी येतात, तर याचा अर्थ असं नाही की त्यांना लोकांना मारूनच भार कमी करायचा असतो. तर तसं नाहीये. कारण पृथ्वीला लोकांच्या संख्येचा भार होत नसतो, तर त्या लोकांमध्ये असणाऱ्या पाप प्रवृत्तीचा भार पृथ्वीला होत असतो. आणि त्यामुळे भगवंत तो भार कमी लोकांना मारून भार कमी करण्याच्या अगोदर भगवंत त्या लोकांच्या हृदयातील पाप वृत्ती नाहीशी करून भार कमी करण्याचा प्रयत्न करतात. मग ह्या ठिकाणी जर धृतराष्ट्राने त्याची पाप वृत्ती सोडली असती किंवा दुर्योधनला पण भगवंतांनी किती समजवण्याचा प्रयत्न केला. काही लोक म्हणतात की कृष्णाने युद्ध
म्हणजे कृष्णाची इच्छा होती युद्ध व्हावं आणि त्यामुळे त्यांनी फार म्हणजे असं हृदयपूर्वक प्रयत्न केला नाही. परंतु ही मूर्खता आहे. भगवान श्रीकृष्णाने महाभारतामध्ये किती वेळाला वेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला. स्वतः शांतीदूत म्हणून गेले, दुर्योधनाला सांगण्याचा प्रयत्न केला, कर्णाला आपल्या बाजू घेण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून मग दुर्योधन युद्ध करणार नाही. भरपूर काय प्रयत्न केले. का? कारण भगवंतांना भार कमी करायचा होता, परंतु त्यासाठी सर्वांना मारलंच पाहिजे हे एकच ऑप्शन नव्हतं. तर दुर्योधनाने जर धर्माची विधी स्वीकारली असती भगवंताच्या सांगण्यानुसार किंवा धृतराष्ट्राने पण विधी स्वीकारली असती, तर मग सर्वजण पांडवगण आणि कौरवगण आनंदाने राज्य करू शकले असते आणि मग पूर्ण पृथ्वीवर धर्माचं राज्य आलं असतं. मग भलेही महाभारत युद्ध झालं नसतं आणि एवढ्या राज्यांचा हत्या झाली नसती, तरी पण पृथ्वीचा भार कमी झाला असता. का? कारण पृथ्वीला लोकसंख्येचा भार नसतो, तर त्या लोकांच्या हृदयामध्ये असणाऱ्या पापाचा भार पृथ्वीला होत असतो. मग ते पाप नाहीच झालं तर लोकांना मारण्याची काहीच आवश्यकता नाही. आणि म्हणून भगवंत शेवटच्या क्षणापर्यंत महाभारताचं युद्ध घडू नये म्हणून प्रयत्न करतात. पण शेवटी अल्प स्वातंत्र्यावर भगवंत कधी गदा आणत नाहीत. आणि त्यामुळेच धृतराष्ट्र किंवा दुर्योधन त्या अल्पसंख्येचा दुरुपयोग करून शेवटपर्यंत ते काय करतात, भगवंताच्या प्रयत्नाला प्रतिसाद देत नाहीत. आणि शेवटी मग पर्याय नाही, मग आता ते ऐकत नाहीत. मग शेवटी त्यांना मारूनच मग भार कमी करायला पाहिजे. मग शेवटी युद्ध होतं आणि सर्व कौरवांचा नाश होतो आणि त्याच्यामुळे सर्व सेनेचा नाश होतो आणि मग भार कमी होतो. मग बरोबर आहे, कृष्ण भार कमी करण्यासाठी आलेले आहेत, परंतु भार कमी करणं म्हणजे सर्वांचा नाश करूनच भार कमी केला पाहिजे असं नाही. सर्वजण जर धार्मिक झाले तर तो भार कमी झालाच आपोआप. त्यामुळे कोणाला मारण्याची आवश्यकताच नाही. आणि त्यामुळेच कृष्ण नेहमी इथं अक्रूरजींना पाठवले होते. परंतु धृतराष्ट्राचा भाव काय होता की त्याला स्वतःला ते समजून घ्यायचं नव्हतं किंवा त्याच्या आचरणामध्ये बदल करायचा नव्हता. त्याला त्याच्या मुलांनाच राजा बनवायचं होतं आणि तो इतका आसक्त होता मुलामध्ये. आणि त्यामुळे तो काय म्हणत आहे की नाही, कृष्णाची इच्छा आहे, भार कमी करायचा आहे आणि त्यावेळी त्यांच्या इच्छेनुसार सर्व काही घडत राहील. मग असा अक्रूरजीला तो म्हणतो. मग अक्रूरजी विचार करतात की हा जो धृतराष्ट्र आहे हा समजावण्याच्या पलीकडचा आहे. है ना. आणि मग जसं म्हणतात ना की घोड्याला आपण पाण्याच्या जवळ नेऊ शकतो पाणी पाजण्यासाठी, पण पाणी पिण्याचं काम घोड्यालाच करायचं आहे. त्या घोड्याला पाण्याच्या जवळ घेऊन गेलो, परंतु तो पाणी पिण्यासाठी तयार नाही, तर आपण काय करू शकतो? एखादा व्यक्ती म्हणेल की नाही त्याला तोंड पकडून आम्ही पाण्यामध्ये बुडवू, परंतु जरी त्या घोड्याचं तोंड आपण पाण्यावर बुडवलं तरी त्याला ते पाणी ओढायचं तोंडामध्ये, याचं काम तर घोड्यालाच करावं लागणार आहे, आपण ते करू शकत नाही. तर तसं आहे की आपण फक्त सांगू शकतो, उपदेश करू शकतो, परंतु त्याच्यामध्ये बदल करणं, आचरण करणं हे त्या व्यक्तीचं काम असतं. त्यांनी काम नाही, ते कार्य नाही केलं तर त्याची प्रतिक्रिया भोगायला तो तयार राहिला पाहिजे त्यांनी. मग अशा पद्धतीने अक्रूरजी विचार करून की आता ठीक आहे, आपण धृतराष्ट्राला सांगितलं, पण धृतराष्ट्राचा भाव वेगळाच आहे आणि ते काय ऐकून घेण्याच्या स्थितीमध्ये नाही आहेत. मग असं पाहून अक्रूरजी काय करतात, धृतराष्ट्रांना प्रणाम करतात, त्यांची अनुमती घेतात. कुंती महाराणीला पुन्हा भेटून त्यांची अनुमती घेऊन पुन्हा कुठे येतात, मथुरेला येतात. आणि मथुरेला आल्यानंतर मग कृष्ण बलरामजींना भेटतात आणि हस्तिनापूरमधली जी स्थिती आहे, कुंती महाराणी कशा पद्धतीने वाईट परिस्थितीमध्ये जीवन व्यतीत करत आहेत, त्यांना कसा त्रास दिला जात आहे आणि धृतराष्ट्र पुत्रप्रेमामध्ये कसा अंध झालेला आहे, हे सर्व काही अक्रूरजी कृष्ण आणि बलरामजींना सांगतात. आणि मग अशा पद्धतीने कृष्णांना हस्तिनापूरमधला सर्व काही जी काही स्थिती आहे ती समजते. मग इथं 49वा अध्याय पूर्ण होतो भागवतमच्या 10व्या स्कंदाचा. मग आता इथून पुढे आता पांडव किंवा हस्तिनापूरमधला जादाचा प्रसंग नाहीये भागवतमध्ये. आता डायरेक्ट मथुरामधल्या प्रसंगचं आणखीन वर्णन आलेलं आहे. मग आता जेव्हा अक्रूरजी परत येतात हस्तिनापूरमधनं आणि कृष्ण बलराम तर वृंदावनमध्ये मथुरेमध्ये राहत होते, तर कृष्ण बलराम आता पुन्हा विचार करतात की नंतर आपण आणि पुन्हा हस्तिनापूरमध्ये स्वतः जाऊ, पुन्हा आणि वेगवेगळे प्रयत्न करू, हे सगळं नियोजन म्हणजे विचार करतात. परंतु त्याच दरम्यान काय होतं की जे कंस होता, कंसाच्या ज्या 2 पत्न्या होत्या, त्या ज्या कंसाच्या 2 पत्नी होत्या त्या कोणाच्या मुली होत्या? त्या जरासंधाच्या मुली होत्या. म्हणजे जरासंध हा कंसाचा सासरा होता आणि कंसाला मारल्यामुळे त्या ज्या 2 मुली आहेत त्या मुली त्यांच्या वडिलांच्या घरी म्हणजे जरासंधच्या घरी गेल्या होत्या आणि त्या ठिकाणी जाऊन त्या मुली फार रुदन करू लागतात. त्यांच्या पतीला मारल्याला सर्व काही सांगून फार दुःख व्यक्त करतात.
आणि हे पाहून हे ऐकून जरासंध फार क्रोधित होतो. का? कारण माझ्या जावयाला ह्या कृष्णाने मारलेला आहे किंवा यदुवंशाने मारलेला आहे. आणि तो इतका क्रोधित होतो आणि तो काय म्हणतो, तो एक वचन किंवा एक प्रण घेतो. तो म्हणजे काय, की मी काय करेन, माझ्या पूर्ण शक्तीनिशी मथुरावर आक्रमण करेन आणि मथुरावासियांना, यादवांना पराजित करून काय करेन, फक्त पराजित करणार नाही तर या पृथ्वीवरनं यादव कुळाला पूर्णतः नष्ट करून टाकेन, असं तो एक प्रण किंवा वचन घेतो. आणि वचन घेऊन काय करतो, आपल्या सर्व सेनेची जमवाजमव सुरू करतो. आणि फक्त स्वतःची सेना नाही तर त्याच्या आधीन पण बरेच राजा होते, कारण तो फार शक्तिशाली राजा होता जरासंध. त्याला त्याला जसं युधिष्ठिर महाराज चक्रवर्ती राजा बनतात राजसुयज्ञ करून, तर त्याच्या अगोदर म्हणलेलं आहे जरासंधाला पूर्ण पृथ्वीचं चक्रवर्ती राजा बनायचं होतं. आणि त्यांनी त्या पद्धतीने कार्य पण सुरू केली होती आणि बऱ्याच राजांना हरवून त्यांनी आपल्या अधीन बनवलं होतं. मग तो काय करतो, अशा सर्व वेगवेगळ्या राजांची पण सैन्याला आपल्या राज्यामध्ये बोलवतो आणि अशा सर्व वेगवेगळ्या राजांचे सैन्य आणि स्वतःचं सैन्य एकत्रित करून जवळजवळ 23 अक्षौहिणी सैन्य तो एकत्रित करतो आणि मथुरेवर आक्रमण करतो. विचार करा, 23 अक्षौहिणी सैन्य फक्त एकटा जरासंध घेऊन येत आहे. महाभारतामध्ये दोन्ही सैन्य, पांडव आणि कौरवांच्या दोन्ही सैन्याला मिळून किती संख्या होती, 18 अक्षौहिणी सेना होती महाभारता युद्धामध्ये. ते महाभारत युद्ध किती मोठं आहे असं म्हणून आपण चर्चा करतो किंवा वर्णन करतो, तर त्याच्यामध्ये किती सेना होती, 18 अक्षौहिणी सेना, आणि ती पण दोन्ही सैन्याला मिळून. कौरवांची सेना होती 11 अक्षौहिणी आणि पांडवांची सेना होती 7 अक्षौहिणी, आणि या दोघींना मिळून 18 अक्षौहिणी सेना महाभारत युद्धामध्ये लढली होती. परंतु इथं पहा की जरासंधाने फक्त एकट्याने 23 अक्षौहिणी सेना एकत्रित केली. कशासाठी? यादवांना नष्ट करण्यासाठी. आणि ती सर्व सेना घेऊन तो कुठे येतो, मथुरेवर आक्रमण करण्यासाठी येतो. आणि कृष्ण बलराम मथुरेमध्ये आहे, सर्व मथुरवासी आहेत. आणि जेव्हा हा या मोठ्या प्रचंड सेनेला घेऊन मथुरेच्या बाहेर येतो आणि मथुरेला पूर्णतः वेढा घालतो, मथुरा नगरीला, तर हे पाहून मथुरावासी फार भयभीत होतात, घाबरतात. कारण त्यांना वाटतं की आता जरासंध इतका सेना घेऊन आला, तो काय करेल, आपल्याला पराजित करून सर्वांची हत्या करून टाकेल. अशा पद्धतीने तिथं एकत्रित. आणि मग कृष्ण काय करतात, बलरामजींना बोलवतात आणि बलरामजींची चर्चा करतात आणि म्हणतात की हे बलराम दादा, की नाही, चर्चा करण्याचा थोडा विचार करतात आणि बलरामजी बोलतात पण, की हा जो जरासंध एवढी मोठी सेना घेऊन आलेला आहे, तर कशा पद्धतीने आपण या सेनेचा पराजय करायचा आणि पुढं काय काय नियोजन केलं पाहिजे याचा विचार कृष्ण करतात आणि बलरामजींसोबत चर्चा पण करतात. आणि चर्चा करून काय ठरवतात, की आपण काय करायचं, जरासंधाच्या पूर्ण सेनेचा अंत करायचा आणि जरासंधाला न मारता त्याला पुरा सोडून द्यायचं. का? कारण कृष्ण पृथ्वीचा भार कमी करण्यासाठी आलेले आहेत. आणि जरासंध सारखे जे असुर प्रवृत्तीचे लोक असतात, दुर्योधनासारखे जे असुर प्रवृत्तीचे लोक असतात, यांना जे शास्त्राचं ज्ञान सांगून ते त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासारखे ते प्रवृत्तीचे नसतात. त्यांच्यावर एकच उपाय असतो, तो म्हणजे काय, त्यांचा वध करणं. म्हणून शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे की 2 गोष्टी आहेत, एक आहे शास्त्र आणि दुसरं आहे शस्त्र. शास्त्र आणि शस्त्र या 2 शब्दामध्ये एकच कानाचा अंतर आहे. तर राजनीतीमध्ये म्हणलेलं आहे, किंवा राजनीती म्हणू शकत नाही, किंवा राज व्यवस्थेमध्ये म्हणलेलं आहे की एखादा जे काही अराजकता आहे किंवा जे चुकीचं कार्य चालू आहे, तर त्याला थांबवण्यासाठी पहिला आपण शास्त्राचा वापर केला पाहिजे. शास्त्राचा वापर म्हणजे त्या व्यक्तीला आपण शास्त्राचं ज्ञान सांगून, योग्य अयोग्य याचं ज्ञान सांगून त्या चुकीच्या कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु तो जर फारच असुर प्रवृत्तीचा असेल आणि तो चुकीचं कार्य त्या शास्त्राच्या ज्ञानाच्या आधारे त्यागण्यासाठी तयार नसेल, तर मग त्याच्यानंतर मग दुसरं काय आहे, दुसरा उपाय आहे त्याच्यावर शस्त्र. शस्त्र म्हणजे काय, मग त्याला दंड दिला पाहिजे आणि दंडाने त्याला नियंत्रित केलं पाहिजे. मग तो दंड प्रसंगी मृत्यूदंड पण असू शकतो. का? कारण शास्त्राचं पालन होणं हे महत्वपूर्ण आहे. आणि मग भगवान पाहतात की जरासंध, दुर्योधनासारखे लोक आहेत, हे शास्त्राचं ज्ञान ऐकणारे नाहीत, हे शस्त्राची भाषाच ऐकणारे आहेत. आणि त्यामुळे भगवंत विचार करतात की या सर्व सेनेचा आपण नाश करून या पृथ्वीला भारातून मुक्त केलं पाहिजे. आणि असा विचार करून मग काय होतात, कृष्ण आणि बलराम युद्धासाठी तयार होतात. आणि त्याच वेळेला काय होतं, आकाशातून फार सुंदर आणि तेजस्वी 2 रथ त्या ठिकाणी प्रकट होतात.
कारण कृष्ण आणि बलराम आता युद्धासाठी चालू आहेत. तर वेळ पूर्ण झालाय आपला, प्रसंग आता सुरू झालाय. तर ठीक आहे, आपण इथं थांबूया आणि उद्या याच्या पुढची चर्चा, उद्या जर शनिवार आहे, उद्या आपण भगवद्गीतेवर आपली चर्चा करू. भगवद्गीता आपला जो अभ्यास वर्ग आहे त्याच्यावर. आणि रविवारी मग याच्यावर पुढे चर्चा करू की कशा पद्धतीने भगवंत जरासंधासोबत युद्ध करतात आणि पुढे आणखीन काय काय प्रसंग घडतात. ही चर्चा आपण आता परवाच्या दिवशी करू. तर ठीक आहे, माफ करा थोडं मध्येच आपल्याला काही वक्तांना वाटेल की अचानकच मध्ये थांबवलं जातं, पण तो वेळ पूर्ण झाली आपली, तर आपण इथं थांबूया. ठीक आहे. श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. नमस्ते नर सिंहाय, नमस्ते नर सिंहाय, प्रल्हादला प्रल्हाद नाददायिने, हिरण्यकशिपुर्वक्षः, हिरण्यकशिपुर्वक्षः, शिलटाङ्कनकालये, शिलटाङ्कनकालये, इतो न सिंहापर तो न सिंहा, इतो न सिंहापर तो न सिंहा, यतो यतो यामि ततो न सिंहा, यतो यतो यामि ततो न सिंहा, बहिर्न सिंहा हृदयेन सिंहा, बहिर्हृदयेन सिंहा, नर सिंहमदीं शरणं प्रपदे, नर सिंहमदीं शरणं प्रपदे, तव करकमलवारे नाकाम् अद्भुत सिंहा, दलित हिरण्यकशिपु तनुलिंगा, वृषभदूता हरिरूपा, जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, तव करकमलवारे नाकाम् अद्भुत सिंहा, दलित हिरण्यकशिपु तनुलिंगा, वृषभदूता हरिरूपा, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय कृष्णवदूता हरिरूपा, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय विघ्न विनाशक नृसिंहदेव, विघ्न विनाशक नृसिंहदेव, जय प्रह्लाद महाराज, प्रह्लाद महाराज, प्रह्लाद महाराज, जय प्रह्लाद, प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद, जय जय प्रभुपाद 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 प्रभुपाद, नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल, नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल. भक्त
भक्ति विघ्न विनाशक भक्त वत्सल श्री नरसिंह भगवान की जय। भक्त राशि प्रहलाद महाराज की जय। श्रील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे। हरि हरि बोल। हरे कृष्ण।